ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावरती उपस्थित सूर्यकांत भाऊ पाटील, चंदूकाका सरडे, वामनदादा बदे, राजेंद्र बारकून, विलासदादा पाटील, सारंगकर साहेब, अशोक पाटील, तानाजी बापू झोळ, सुहास गालांडे सर, येवले अण्णा, अभंग साहेब, सुजित तात्या बागल, राजेंद्र बाबर, ॲडव्होकेट अजितजी विघ्ने, सुमित गिरंजे, भारत अप्पा खाटमोडे, शंकर जाधव, गौरव जांजुर्णे, सोमनाथ रोकडे, अशोक तकीक, सागर गोडसे, एमएससीबीचे उपाभियंता श्रीयुत कलावती साहेब, राजमाने साहेब, गावातल्या प्रमुख मंडळीपैकी नंदकुमार जगताप साहेब, आर बापू, भाऊसाहेब जाधव, उदय साखरे, संजय सारंगकर, प्रल्हाद शिंदे, नवनाथ दुरंदे, अप्पासाहेब निरगुडे, निलेश दुरंदे, उत्तम दुरंदे, संतोष काका कुलकर्णी, मल्हारी दुरंदे, मनोज शिंदे, सुनील पाटील, सतीश साखरे, दादा बापू साखरे, कल्याण दुरंदे, संदीपान साखरे, निवृत्ती साखरे, दत्तात्रय बोबडे, दुरंदे सर, डॉक्टर सुनील फाळके, नामदेव जाधव, दादासाहेब सारंगकर, आबा गरुड, यशवंत पाटील, धनंजय जाधव, नामदेव बोबडे, आप्पासाहेब सारंगकर, अतुल सारंगकर, गौतम गरुड, वसंत भोयटे, निवृत्ती साखरे, बबनभाऊ साखरे. या निमित्तानं उपस्थित असलेले व्यासपीठावरचे उपस्थित आजी माजी सगळे तालुक्यातले प्रमुख कार्यकर्ते, राजुरी आणि परिसरातून आलेले वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, ग्रामस्थ बंधू, पत्रकार बंधू. होय होय महाराज आपले सावडी पारेवडी स्टेशन अजून रस्ता राहिलेला आहे. बरोबर तिथे गावात होईल 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 महाराज, होईल होईल महाराज. 20-20 वर्षाचं जुनं आहे सगळंच होताना थोडा वेळ लागतो. या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी एमएससीबीचं या ठिकाणी काम आपण सुरू करतोय. मी या कामाला त्या ठिकाणी या कामाच्या निमित्तानं राजुरी गावच्या विकासासाठी प्रथमतः सगळ्या ग्रामस्थांना मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे या कामाचे कॉन्ट्रॅक्टर काय नाव म्हणले, जीआरपी इलेक्ट्रिकल पिंपळे, आणि मगाशी सत्कार करत असतानाच मी त्यांना म्हणलं की बाबा लवकरात लवकर कधी देऊ शकता तुम्ही. तर त्यांनी सांगितलं की मार्चपर्यंत हे काम सगळं मी पूर्ण करून द्यायचा प्रयत्न करतो. ते बरोबर उन्हाळ्यामध्ये जे सबस्टेशन चालू होईल असं साधारण दिसतंय. त्या निमित्तानं मी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो की बाबा मार्चमध्ये आपलं नेमकं उन्हाळ्याचा पिरियड फेब्रुवारीतच सुरू होतो आणि त्यावेळेस या सबस्टेशनचा या ठिकाणी आपल्याला उपयोग व्हावा हे आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगतो. या निमित्तानं बोलत असताना मगाशी अनेक माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की बाबा ह्या 5 वर्षाची कालखंड जो विधानसभेतला आहे तो आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी अशा प्रकारचा कालखंड आपल्याला पाहायला मिळाला नाही. स्थापनेपासून जसं विधानसभा स्थापन झाली तसं अशा पद्धतीनं एवढ्या घडामोडी कधी 5 वर्षात झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या नाही. मग त्यामध्ये कोविड सारखं संकट असेल
सरकारची पडापडी असेल, मग पहिल्यांदा अशी 25 वर्षे काय की कोणी विरोधात बी राहिलं नाही आणि कोणी सत्ता भोगायचं बी राहिलं नाही, सगळी फेरावारीने एकदा दोन्ही अशा प्रकारचं म्हणजे 25 वर्षे कधी बघायला मिळालं नाही. आणि तशाही परिस्थितीमध्ये कोविड सारखं दुर्दैवी संकट आपल्या सगळ्या जगावरती आलेलं होतं आणि त्याप्रमाणे मग मगाशी गालांडे सरांनी किंवा अनेक जणांनी सांगितलं की आपल्याला तसा पिरियड फार कमी मिळाला आणि मग कोविड सारख्या संकटामुळं आर्थिक नुकसान पण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शासनाचंही झालेलं होतं. कारण 2-2 वर्ष जर धंदे पाणी नाही चाललं तर शासन तरी कशावरती टिकणार शेवटी. आणि त्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला जो कालखंड मिळाला, शासनालाही जे कालखंड मिळाला, त्यामध्ये बऱ्यापैकी या तालुक्यातले महत्वाचे विषय अनेक तुम्ही 19ला मला आमदार केलं. हे विषय तुम्ही कधीपासूनचे बघताय? म्हणजे मला वाटतं गेली 20-25 वर्षाचे विषय आहेत. कुकुडी सारखाचा तर कधीचा विषय आहे, 40 वर्षाचा विषय आहे, 67 पासूनचे विषय आहेत. आणि अशा पद्धतीचे विषय, डिकसळ पुलाचा विषय, मला वाटतं मी सभापती असताना गुळवेआबा पण असल्यापासून तो डिकसळचा पुलाचा विषय आहे. आपल्या जातेगाव टेंभुर्णी रस्त्याचं हस्तांतरण असेल, किती वर्ष अडकाव होते. त्याचा हस्तांतराचा प्रस्ताव दिला 2012 मध्ये डिपार्टमेंटनं की बाबा हे काढा या कॉन्ट्रॅक्टरकडनं, आणि त्याला मला एनओसी घ्यायला 2022 आलं. म्हणजे माझी 19 ते 22 3 वर्ष त्या फाईलच्या मागे गेले म्हणजे सातत्याने. त्यामध्ये तुम्हाला लोकांना कसं वाटतं की मुख्यमंत्र्याकडे गेलो, फोटो काढला आणि झालं काम, आता काय. पण त्याच्या पुढची कितीतरी म्हणजे त्याच्या स्टेप्स असते आणि त्या स्टेप्स इतक्या सोप्या नाही आहेत म्हणजे. आणि त्या दृष्टीनं म्हणजे मी साधं जातेगावचं उदाहरण सांगतोय. साधी एनओसी मिळवायला मला त्या अशोक चव्हाण साहेबाकडे माझे 28 हेलपाटे झाले. म्हणजे 28व्या हेलपाट्याला अशोक चव्हाण साहेबांनी मला हात जोडले, म्हणजे तुला गुरु करून घ्यावं, म्हणजे काम कसं करून घ्यावं. फाईलवर सही करताना शेवटी त्यांनी हात जोडले मला आणि तुला गुरु करून घ्यावं, म्हणजे कशा पद्धतीने काम करायचं. लोकांना वाटतं काय झालं आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं किंवा ते शेवटी त्या स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स पण ह्यामध्ये महत्वाच्या असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये इथं आल्यानंतर बघतोय मी एक किरकोळ विषय, साधे रस्त्याचे विषय, 20-25 वर्ष रानातल्या रस्त्याचे विषय, पुनर्वसनचे काही रस्ते बघत होतो मी. पुनर्वसनचे रस्ते मधीच त्याच्यावर डायरेक्ट गुराचं वाटाच टाकलेलं आहे. अशी काही उदाहरणं बघतोय. वांगीचा ह्यांचा गोंधळ, मी आल्यापासून मागणं पुन्हा सगळा रस्ता झाला आणि मधीच 700 मीटर रस्ता कितीतरी दिवस बंदच होता. म्हणजे असे क्रिटिकल विषय सगळे बघितले मी. आणि मग त्या परिस्थितीत सुद्धा काम करायचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना विकासाच्या बाबतीत जसं आता विकासाच्या बाबतीत पैसे किती आले हे वित्तमंत्र्यांनी त्या दिवशी सांगितले. त्यामुळे कोणी काही जरी म्हणलं तरी त्यांनी अधिकृतपणेच सांगितलं की या तालुक्यात किती निधी दिलेला आहे. त्यामुळं त्या बाबतीत जास्त मी बोलणार नाही, परंतु जे महत्वाचे प्रश्न होते, विशेषतः दहीगाव असेल, आपली कुकडी कुकडीच्या याच्यातली पोंदवडीचा बोगदा असेल, पोंदवडीचा बोगदा सुद्धा मला वाटतं 20 वर्ष ते बोगद्याचं काम टेंडरच निघत नव्हतं. आपण ते टेंडर काढलं, 12 कोटीचं टेंडर काढलं, 12 कोटीचं काम 1 वर्षभरात संपवलं. अशा अनेक प्रत्येक भागामध्ये विषय होते. एमएससीबीच्या बाबतीत मी बघितलं की एमएससीबीच्या बाबतीत तालुक्यामध्ये 14 ते 19 एकही काम कोणीही सांगावं की बाबा सबस्टेशन झालं, 1 लाखाला सबस्टेशन झालं, ते पोमलवाडीचं उचलून नेलं सबस्टेशन. होय, तुमचंच सबस्टेशन उचलून नेले. आणि त्याचंही सबस्टेशन झालं, पण त्याचं रेल्वे क्रॉसिंग दादाला विचारा मी केलं, त्याची परवानगी कोणा. सबस्टेशन होऊन ते चालू करायसाठी रेल्वे क्रॉसिंगला होतं त्याला केबलसाठी, ते तसंच पडलेलं होतं. ते परवानगी काढून मीच सुरुवातीच्या 6-7 महिन्यामध्ये त्याची रेल्वेची परवानगी काढून घेतली आणि चालू केली. आणि त्यानंतर कुठलंही काम नव्हतं. मी आल्यानंतर एकतर ही परिस्थिती, पहिल्यांदा आपल्याकडे कात्रजचा विषय आयरणीवरती होता की कात्रजला ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर झाल्याशिवाय तिथं 6-8 तासाचं शेड्यूलच बसत नाही. आपण कोविडच्या परिस्थिती दादांच्या मागे लागून आपण तो ट्रान्सफॉर्मर करून घेतला.
इकडे राजुरीची वरड होती, राजुरीला आपण तात्पुरत्या कुर्टीवरनं एक लाईन काढून घेतली होती, आठवते का बघा तुम्हाला. आणि त्या लाईनमुळे पुन्हा हे सबस्टेशनला प्रॉब्लेम येत होता. म्हणजे कारण ऑलरेडी खर्च तिथं आपला राजुरीसाठी सेपरेट झालेला होता. आपण काय केलं, कुर्टीला ऍडिशनल त्या ठिकाणी करून घेतला, त्यानंतर पांड्याला ऍडिशनल करून घेतला, त्यानंतर कोळगावचा विषय होता. कोळगावला 4 तासाच्या पुढे लाईटच मिळत नव्हती. तिथे एक इरिगेशनचा साधा ट्रान्सफॉर्मर होता, तर तो ट्रान्सफॉर्मर तात्पुरता आपण चार्ज करून घेतला आणि तिथं 6 तासाच्या 8 तासाचं शेड्यूल बसतच नव्हतं, 4 तासच मिळत होती. 4 तासाचं तिथं 6 तासावरती आपण नेऊ शकलं. पण तिथं 8 तासावरती न्यायला आपल्याला आवाटीचं सबस्टेशन लागत होतं. त्या आवाटीचं सबस्टेशन आपण केलं, मंजूर केलं, उद्घाटन केलं, भूमिपूजन केलं आणि आता चालू पण मीच माझ्या हस्ते केलं. त्या राजुरीची तीच परिस्थिती होती. राजुरीचा विषय गेले अनेक वर्ष होतं, ते पण आपण आज उद्घाटन करतोय. तसं रायगावची परिस्थिती तीच होती. अशा पद्धतीनं जिथं जिथं आपल्याला शेवटी हे करत असताना ह्या सगळ्या गोष्टी एमएससीबीचं नुसतं लोकांना कनेक्शन पाहिजे असेल तर त्या सबस्टेशनच्या वाढी तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झाल्या पाहिजे, त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाढ झाली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आपण डोळसपणे काम करतो किंवा भविष्यात आता उद्या दहेगावचं पाणी आपलं आता व्यवस्थित सुरू झालंय, तर तिथं कुठं कुठं लोड वाढतील तिथले आपण लगेच सबस्टेशनचे प्रस्ताव देऊन ठेवले, अडिशनलचे देऊन ठेवले. उद्या भविष्यात जाऊन कुकडी उपसा सिंचन योजनेच्या मागे आपण लागलेलो आहे आणि ते मला खात्री आहे की त्याला आपण 100% रिझल्ट आपण त्याच्यामध्ये घेऊ. म्हणजे कुकडी उपसा सिंचन ही काय मतासाठी काढलेला किंवा कुठला विषय नाहीये. कारण तो विषय जरी आज कोणी इलेक्शनमुळे उचललेला असला तरी मी त्याच्यावरती काय काम करतोय रेकॉर्डवरती सगळ्यांनी बघितलंय. तो विषय ज्यावेळेस मी आमदार झालो आणि कुकडीचं ज्यावेळेस जवळून बघत होतो, मी स्वतः तिथलं सगळंच बघितलंय. मी जाऊन आलोय, मी कुकडीला तिथपर्यंत जाऊन आलो, कॅनॉलच्या सगळ्या परिस्थित्या बघितल्या. तर साधारणतः तिथं माझ्या लक्षात आलं की इथं 14-15 दिवसाच्या पुढे आपल्या करमाळा तालुक्याला पाणीच मिळू शकत नाही. आणि मग 15 दिवसात आपलं 23,000-24,000 हेक्टर क्षेत्र कसं आपण त्याच्यामध्ये भिजवू शकतोय. आणि त्यावेळेसपासून माझ्या डोक्यामध्ये की बाबा आपण ह्यातनं व्यवस्थितपणे बाहेर पडायचं आणि आपल्याला आपल्या हक्काचं जेवढं पाणी आहे तेवढं कसल्याही हल्दीमध्ये मिळवायचं. आणि त्या दृष्टीनं आपण त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणि भविष्य काळात मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो की राजुरीला सुद्धा त्या तलावाला तुमचं कुकडीचं पाण्याचं फिडिंग आहेच. म्हणजे कायमस्वरूपी आपल्याला हे अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवण्यासाठी त्याचे आपण सर्वेचे आदेश आता काढलेले आहेत. एकदा सर्वे झाले आणि त्याला सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये आपण पुन्हा घातलं की फार काय त्याला करावं लागत नाही, कारण आपल्याला नवीन पाणी मागायचं नाही कुठलंही. आणि खर्च जो ऑलरेडी कुकडीचा झालेला आहे तो तसा आयडियलच पडलेला आहे. म्हणजे त्याचा तसा बघितला तर त्याचा उपयोग किंवा त्याचे रिटर्न्स बी इरिगेशनला नाही. त्यामुळे ती नक्कीच आपण पॉझिटिव्ह दृष्टीनं त्याच्याकडे म्हणजे डिपार्टमेंट सुद्धा पाहतंय. आणि त्यामुळं त्या बाबतीत सुद्धा आपलं भविष्यकाळामध्ये आपल्याला यश आलेलं पाहायला मिळेल हे या निमित्तानं मी सांगतो. महत्वाचं तालुक्यामध्ये आपण 100 कॉटचं हॉस्पिटल सुरू म्हणजे आता काम पूर्ण होत आलंय आपलं. त्याच्यामध्ये 20 ICU बेड सुद्धा आपण घेतोय. म्हणजे भविष्यकाळात चांगल्या सुविधा कशा त्या ठिकाणी देता येतील त्या दृष्टीने प्रयत्न करतोय. तिकडं आमच्या 36 गावामध्ये काही सबस्टेशन असतील तिथल्या वाढी आपण केलेल्या आहेत. जवळजवळ कुर्डू असेल, त्यानंतर दहिवली असेल, कवी असेल, त्या ठिकाणी आपण त्याच्याबरोबर ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर असेल, नवीन सबस्टेशन असतील तर तेही आपण त्या ठिकाणी दक्षता घेतलेली आहे. हे भविष्यकाळामध्ये शेवटी हे चालत असताना माझे आपल्या सगळ्यांना म्हणजे प्रामाणिकपणे मी आपल्याला सांगू इच्छितो की कुकडीचं पाणी आलं आणि लगेच पुजायला पळून तुमच्या प्रपंचामध्ये हे होणार नाही, प्रगती होणार नाही. म्हणजे मी बघितलं असेल आता दहेगावच्या बाबतीत सुद्धा तुम्ही तिकडे जाऊन जर आला बघितला तर एकदाही मी दहेगावचं राजकारण करायला गेलो आणि पहिल्यांदा दहेगावला म्हणजे मी आमदार झाल्यानंतर जेवढी रक्कम लागणार होती, जसं मी आम्हाला सांगितलं रस्त्याच्या बाबतीत, तसं दहेगावची सुधारित प्रशासकीय मान्यता 2017ला संपली होती. 2017ला संपली होती प्रशासकीय मान्यता. आणि मग तिथून त्याच्याकडे कुणी लक्ष दिलेलं नव्हतं 17ला संपल्यानंतर.
आणि 19ला मी ज्यावेळेस आमदार झालो त्यावेळेस मला लक्षात आलं की आता याची सुधारित प्रशासकीय मान्यता संपली, पुढे याच्यावरती खर्चच करू शकणार नाही. जरी बजेटला पैसे टाकले तरी सुधारित प्रशासकीय मान्यतेला अमाऊंट शिल्लक म्हणजे मान्यता नसेल पैसे द्यायला, तर पुढे हे पैसे वापरू शकणार नाही लक्षात आलं. म्हणून मी सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव, तो प्रस्ताव 2-2 वर्ष चालणारा प्रस्ताव असतो, त्याला अनेक कमिट्याच्या अनुभव लागते आणि तो का आपण नेला त्या ठिकाणी आणि काही क्युरी असताना सुद्धा तो अटी टाकून मंजूर करून आणला. त्यामुळे दहीगाव उपसा सिंचन पुढे आपण 116 कोटी रुपयाचं टेंडर त्यावेळेस काढू शकलो आपण आणि तेवढी एका वेळेस आपण सगळी रक्कम दहीगाव उपसा सिंचनसाठी घेऊ शकलो. तर ह्या निमित्तानं मला एवढंच सांगायचंय की बाबा मी काय तिथं दहीगावच्या ह्याच्यात मला वाटतं कुठल्या पाणी पोजण्याला गेलो नाही, कुठलं बटन दाबायला गेलो नाही किंवा काहीतरी उगं चाक फिरवायला गेलो, तसला प्रकार काय कुठंच केलं नाही. म्हणजे करायचा नाही म्हणजे माझी स्वतःची भावना आहे की एकतर मी माझ्या बापाच्या घरचं देत नाही, धरण भरतंय पावसाने, माझं काय काम आहे, मी लोकप्रतिनिधी म्हणून नाही, ज्या योजना आहेत त्या व्यवस्थितपणे कशा चालतील आणि अजून काय करावे लागतील त्याच्यासाठी प्रयत्न करणे, त्याचा आव्हानाची काय गरज आहे माझं म्हणणं आहे. ते आपण केलंय म्हणून लोकांवरती उपकार केलेत असं दाखवायची काय गरज आहे. बरं केलेल्या कामाचं लोक मूल्यमापन करतील ना, लोक बी शेवटी हुशार असतील. पण मी चांगलं काम केल्यानंतर ठीक आहे ना, तुम्ही एकदा विश्वास ठेवणार नाही, 2दा ठेवणार नाही, पण 3 वेळा 4 वेळा जर तुम्हाला अनुभव माझ्याकडनं चांगले गेले तर आपोआपच तुमचंही मत परिवर्तन होईल ना. आणि मग त्यामुळे माझी भावना अशी आहे की बाबा मला ह्याच्यात समाधान नाही हो, मी कुणाला तरी जाऊन पत्र दिलं, पाणी आलंय, नारळ फोडला, तुम्हाची फसवणूक केली आणि मी केलंय म्हणून दाखवायला तुम्हाला म्हणजे दर्शवून द्यायला हे करायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये मला समाधान नाही. त्यातनं मला काय समाधान मिळेल, फार फार तर मला मतं मिळतील एखाद्या गोष्टीत फसवणूक करून तुमची एकदा मिळतील, पण कायमस्वरूपी मिळणार नाहीत ना. शेवटी तुम्ही जसं माझ्यावरती विश्वास ठेवताना तुम्हाला वेळ घ्यावा लागणार आहे, कारण माझ्यावरती 100% तुम्ही लवकर विश्वास ठेवणार नाही ना. तसं एकदा बसल्यानंतर तुम्ही काढणार पण नाही ना, विश्वास काढायला पण तेवढाच वेळ घेणार आहे. हे सगळं मला गेल्या अनेक वर्षाच्या समाजातल्या राजकारणातल्या अनुभवामुळं हे सगळं मला लक्षात आलेलं आहे आणि त्या दृष्टीनंच मी समाजामध्ये काम करायचा प्रयत्न करतो. म्हणजे सांगायचा मुद्दा असा माझा होता की बाबा जोपर्यंत आता दहीगावचं पाणी मी आता 19 पासून दरवर्षी व्यवस्थितपणे आपण त्या ठिकाणी पाणी दिलं. पहिली दहीगाव चालायची 27 दिवसाचं आवर्तन असायचं, 1 महिन्याचं आवर्तन असायचं, मध्ये गॅप असायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा मग दुसऱ्या पाळीला महिन्या 1.5 महिन्यानं पाणी सुटायचं, तिसऱ्या पाळीला. आता आपण 19 पासून दहीगाव चालू होतो किंवा बोगदा चालू होतो, आपण व्यवस्थितपणे ते मॅनेज करून शेवटी ह्याच्यामध्ये सातत्य राहिलं तर आता दहीगाव आपण उपसा सिंचन चालवले जवळजवळ 250 दिवस चालवले, 250 दिवस सलग चालवले. शेवटी तेवढ्या लोकांना पाणी मिळायचं असेल तर त्याला सातत्य बी पाहिजे, त्याचा डिस्चार्ज बी टेक्निकली पण तेवढ्या कॅपॅसिटीनं चालली पाहिजे. नाहीतर उगाच 6 मोटर येत्या त्यातल्या 3 बंद पडल्या, कुठतरी कॅनॉल फुटलाय, या पद्धतीनं ते चालवून चालणार नाही. म्हणजे आपण रानातलं आपलं घरचं भरणं करतो त्या पद्धतीनं करावं लागतं त्याच्यावरती. म्हणजे दहीगाव चालू असताना माझा म्हणजे ज्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस असते तर रोज सकाळी माझा फोन असतो किंवा चालली किती तास चालली, कुठली मोटर बंद पडली का, खाली काय कॅनॉल मध्ये काय गोंधळ झालेत का, ते रोज सकाळी सकाळी विचारतो. म्हणजे आपण जसं रानातल्या गाड्याला विचारतो ना रात्री भरणं झालं का म्हणून, तर त्या पद्धतीनं तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. ह्याच्यामध्ये माझी अशी इच्छा आहे की बाबा नुसतं दहीगावचं पाणी पुजलं, कुकडीचं पाणी पुजलं तसं मला समाधान मिळणार नाही. सातत्य त्याच्यामध्ये राहिलं, उद्या पाणी व्यवस्थित मिळायला लागलं, तुमची पिकं झाली त्याचे 2 पैसे तुम्हाला मिळायला लागले, तुमच्या घरं गाड्या झाल्या, त्यावेळेस मला समाधान आहे. म्हणजे ते पाणी पुजण्यापेक्षा तुमच्या घराची पूजा जर ह्या सगळ्या प्रक्रियेवरनं एखाद्याचं घर तयार झालेलं असेल, एखाद्याची गाडी तयार झालेली असेल तर त्याची पूजा करायला मला आनंद वाटेल. पण राजकारणासाठी उगाचच मी इथं पाणी दिलंय, मी इथं ही योजना आणली, मी इथं ही रस्ता दिलाय, म्हणजे निम्यानं म्हणायचं दिलाच नाही, निम्यानं म्हणायचं दिला, पण जे माझ्याकडे मागाय आले ते त्या 10 जणांना तरी माहित असतं की हे खरं कुणी केलंय, म्हणजे कुणी सांगितलं, केल्यानंतर मामानी काय त्याच्यामध्ये सांगितलं, कुठल्या साहेबाला फोन केले, की ज्याचं पोट दुखलंय, ज्याला बाबा मिळलाय त्याला माहितच असतंय, बाकीच्या कितीही बोंबलू द्या.
हे सगळं म्हणजे वस्तुस्थिती तुम्हाला या निमित्तानं मी सांगतोय. ह्या पद्धतीनं आपण उद्या सुद्धा विश्वासाचं राजकारण आपण या तालुक्यामध्ये करू. राजकारणाचं सुद्धा मला कोणाचं एखाद्याचं चांगलं करताना वेळ जाईल माझ्याकडनं, पण वाईट करायची कधी भूमिका कधी होणार नाही. आणि विश्वासाचं विकासाचं राजकारण आपण या तालुक्यामध्ये करू. भविष्यकाळात सुद्धा तुम्ही बघत राहा. आम्हाला अजून पण मी म्हणजे तुम्हाला नम्रपणे सांगतो की बाबा मला सुद्धा फार गडबड अशी काही नाहीये. मला लाख मतांनी निवडून यायचं नाही, काय भानगड नाही तसली. तुम्ही दिली ठीकच आहे. शेवटी मी माझं काम आहे, तुम्ही नेतृत्व दिलंय, मी काम करत राहायचं आणि काम करत करतच मतं मिळवायचे. मला कोणाची फसवणूक करून मतं मिळवायची नाहीत. म्हणजे उद्या अजून 5,600 दिलंय, 600 मतांनी येऊ द्या, पण तेवढ्याच जिद्दीनं काम करणार मी सांगतो तुम्हाला. ह्या पद्धतीनं आपण भविष्यकाळामध्ये जाऊ. तुम्ही बाकीच्याही बाबतीत तुम्हाला बघायला मिळालं असेल की बाबा बाकीचे सगळे विषय असतील, चुकीच्या पद्धती असतील, ते राजकारणातलं भांडण असेल, असले प्रकार कधी 5 वर्षामध्ये मी केले नाहीत. पोलीस स्टेशनच्या बाबतीत तुम्हाला अनुभव असतील किंवा जी वस्तुस्थिती असेल त्याच्याप्रमाणे मुद्दामून कुणावरती कसल्याच प्रकारे या ठिकाणी करायचं आपण कधीही प्रयत्न केलेला नाही. हे विकासाचं, विश्वासाचं आणि दूरदृष्टीचं राजकारण आपण भविष्यकाळामध्ये करू, एवढंच आपल्याला या निमित्ताने सांगतो. आपण पुढच्याही कालावधीमध्ये माझ्याशी पाठीमागे खंबीरपणाने उभा राहा. मी ज्या विश्वासानं तुम्हाला मतं मागतोय तर त्याला कुठेही तडा तुमच्या याला जाऊन देणार नाही, हे या ठिकाणी मी नम्रपणे सांगतो. वेळ बराच झाला येताना, आम्हाला 9चं टायमिंग दिलेलं होतं तरी सुद्धा येताना उशीर झाला. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.